गण गण गणात बोते। नमस्कार. श्री गजानन विजय अध्याय 12 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती, मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदयी करून वस्ती, ग्रंथ कळसास नेई हा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न नगाते संहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशी जाणी, आपुल्या भक्ता लागुनी ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता, लयास नेई एकदंता, लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंदुरारे. असो बच्चूलाल अग्रवाला, होता एक अकोल्याला, धन कनक संपन्न भला, मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची, म्हणजे लक्ष्मणपंत घुड्याची, कर्णोपकरणी ऐकिली साची, तेणे साशंक जाहला. ते खरे खोटे पाहण्यास, विचार करी चित्तास, तो एके समयास महाराजा आले अकोल्याला. येऊन बच्चूलाला घरी, बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी, भक्त आपुला जाणून. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थांसी ऐसे वदला, आज गुरुराया वाटते मला, आपली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण, समर्थे तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह, श्रोते संमती दिल्याचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडशोपचारे अत्यादरी, पूजन त्याने आरंभिले. प्रथमतः घातले मंगल स्नान, नानाविध उटणी लावून, मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीचा, शाल जोडी अंगावरी, बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी, अभ्रेस्मी आणूनी बांधिला. गोफ घातिला गळ्यात, सलकडी ती हातात, करांच्या दाही बोटात, मुद्रिका घातल्या नानापरी, बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्नजडित कंठ्याची, कंठी शोभा विशेष. जिलबी राघवदास पेढे, नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे, एका लहान तबकात. अष्टगंध अर्गजा अत्तर, सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. एका सुवर्णाच्या ताटी, दक्षिणा ठेविली शेवटी, ती होती फार मोठी, रुपये होन मोहोरांची. बेरीज करता 10,000, येईल ती साचार, ऐशी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे. श्रीफळ पुढे ठेवून विनये केले भाषण, महाराज माझे इच्छी मन, राम मंदिर बांधावया. या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी, मंडप तो घातला जरी, उत्सवासी गुरुराया. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माथा, अनन्य भावे पायावरी. त्यावरी साधू गजानन, देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनवले. हे अलंकार घालून भले, त्याचे काय कारण, मीन बैल पोळ्याचा, अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग. अरे हे अवघे विष, मला नको त्यांचा स्पर्श, या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान, हे दाखवाया कारण, केलेस का हे प्रदर्शन, सांग मसी बच्चूलाला. बच्चूलाला, जे आवडते जयासी, तेच द्यावे तयासी, मी वेडा पिसा संन्यासी, नागवा फिरतो गावभर. हे अवघे तुझे तुला, लखलाभ असो बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझा यजमान भीमातटी, उभा विटेसी जग जेठी, तो काय माझ्यासाठी, हे वैभव द्याया तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहू बाजूस फेकियले वस्त्रांचीही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात बहुतांनी. त्यात काही कारंजाचे, लोक हजर होते साचे, ते म्हणती आपुल्या वाचे, अभागे अमुचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपुल्या घरी, परी कचरला अंतरी, मोहधनाचा धरून. वरघडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्थां कारण, समजणे अशक्य आहे हो. जेवी पूजा दांभिकांची, शब्दमयी असते साची, पूर्तता महावस्त्राची, होते त्यांची अक्षतेने. शर्करा खंड खाद्याने, ऐसे म्हणून या वदनी,
कुचका दाणा आणोनी ठेवी पुढे भुईमुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे. वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाल धन्य धन्य. जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन. जवाहून न आगळे. आता याच्या वैभवाला ओहोट हा न शब्द उरला. संत कृपा झाली त्याला तो सुखीच राहत असे. बच्चूलालांनी तपास केला अवघ्या अकोल्यास. परीन लागला थांग त्यास समर्थांचा कोठेही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा. होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळा आली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट ऐका मठात. फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले. अरे तुझे नाव पितांबर नेसण्यानं धडके धोतर. ढुंगणास पाहती नारी नर ते तरी झाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई हाती कथलाचाही वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानेने. तशातलाच प्रकार आहे तुझा साचार. हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी. तेच नेसून बैससी ढुंगण जगाला दाविसी. हागे दुपेटा देतो तुसी नेसावया कारणे. तो न करिता अनमान राहे बाळा नेसून. यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला हे असह्य झाले इतराला. भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टींनी. तो वेडावाकडा प्रकार कशास बोलू साचार. गटाराचे उघडिता द्वार घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात. परी अधिकारी तयांत दोन्ही हातांच्या बोटां इतके. पहा श्रोते कांतारी वृक्ष असती नाना परी. त्यातून क्वचित कोठेतरी नजरेस पडती चंदन तरू. त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्यमंडळींते. काही शिष्य पितांबराते टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करिसी परिधान. जे का समर्थां कारण ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली तू खुशाल चंद अससी मुळी. तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा. तई पितांबर म्हणाला मीन गुरुचा अपमान केला. उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयांची. वस्त्र हे मज त्यांनी दिले नेसावया सांगितले. तेच मी हो परिधान केले. ही का झाली अवज्ञा. ऐसी भवतीन भवती झाली शिष्यांत तेढ माजली. ती मिटवावया माव केली ऐशा रीती गजाननाने. पितांबरस म्हणती गुरुवर तू येथून जावे दूर. जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझवरी. जा हिंडून भूमीवरी पदनतासी तारावे. डोळ्यांत आसवे आणून करून या साष्टांग नमन. मागे पाहे फिरून सोडून जाता मठासी. पितांबर आला कोंडोलीसी बसला वनात आंब्यापासी. चिंतन चालले मानसी निज गुरूंचे सर्वदा. तेथे होता रात्रभर उद्या येता दिनकर. जाऊन बसला झाडावर मुंगळ्यांची या त्रासाने. अवघ्या आम्र वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी. लहान थोर फांद्यांवरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय ऐसे सापडेना स्थान तयासी बसण्या जाणा. हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसात हा माकडा परी कार्य फिरत. ह्या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला. परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. गजाननाच्या शिष्याठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला हा येथ आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले. आम्रवृक्षापाशी भले कोण आले ते पहावया. म्हणाले पौरवासी नर हा ढोंगी असावा साचार. बळेच करतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा. झाला नुकताच अंत त्याचा अडगाव नामे ग्रामात. समर्थांचे शिष्य येथे येतील कशास. बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेढ्याला. पुसून एकदा यांस पहावे तो काय म्हणतो ते ऐकावे. मग खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला
पितांबरासी पुसू लागला. तू कोण कोठील कशास आला? गुरु तुझा कोण असे? पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन, म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी, मुंगळे होते बहुअसी, म्हणून बैसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकता तद भाषण, लोक कोपले दारुण, अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे मी राजाची, राणी आवडती आहे साची, खळगी भरण्या पोटाची, आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा, शामराव नामे साचा, तो बोलला ऐसी वाचा, अरे सोंगड्या ऐक हे. स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान, त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या एक्या काळी त्यांनी ऐसी कृती केली, ऋतू नसता आणविली फळे आम्र वृक्षाला. त्यांनी फळे आणविली, तू नुसती पाने आण भली, नाही तरी या स्थली तुझी न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा, वृक्ष वठलेला आंब्याचा, तो पर्णयुक्त करी साचा, आमच्या देखत ये काळी. ऐसे न जरी करशील तरी मार खाशील, खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. काकी शिष्य सद्गुरूंचे, काही अंशी निघती साचे, बापा त्याच्याच तोडीचे, हा आहे न्याय जगी. नको करू उशीर, हा आंबा करी हिरवागार. ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून, बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका. एका खाणीत निघती देखा हिरे आणि गारा हो, तैसाच मी गार परी, गजानन शिष्या भितरी, बोललो नाही वैखरी, यत्किंचित खोटे हो. गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष, मी निज गुरुच्या नावास चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर, नको करू चरचर, संकट शिष्यास पडता थोर, ते धावा करीती सद्गुरूंचा. मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य त्या आपुल्या शिष्यास. ऐसी झाली आड विहीर, पितांबरासी साचार, झाला बिचारा चिंतातुर, काही न सुचे त्यास तयासी. त्या वठलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी, काय होते ते पहावयासी, मुले बायका समवेत. निरुपाय होऊनी अखेर, पितांबराने जोडिले कर, स्तवन मांडिले अपार, आपुल्या सद्गुरू रायांचे. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, पदनताच्या रक्षण्या, धावया आता ये काळी. माझ्यामुळे दोष तुला, येऊ पाहतो भक्त पाला, आपुल्या ब्रिदासाठी पाला, आणि व आम्र वृक्षासी. माझी भिस्त तुझ्यावरी, पाव माते लव करी, ना तरी आली पाळी खरी, मजला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला, स्तंभी नरहरी प्रगटला, जनी चढविता सुळाला, त्याचे पाणी जहाले. जनीचा भार देवावर, माझा आहे तुझवर, संत देवांत अंतर मुळीच नाही राहिले. देवतेची असती संत, संततेची देव साक्षात, मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्त्व नाही, ते अवघे तुझ्या ठाई, पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे. तू पुष्प, मी आहे सूत, तू कस्तुरी, मी माती सत्य, तुझ्यामुळेच आले येथ संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही, गुरुराया धाव घेई, या वठलेल्या वृक्षाठाई, आणि पर्णे कोमल. लोकांस म्हणे पितांबर, करा सद्गुरूंचा नाम गजर, जय जय गजानन साधूवर, शेगावाच्या अवलिया. लोक अवघे गजर करीती, तो पालवी फुटली वृक्षाप्रती, जगनयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. कोणी म्हणती असेल स्वप्न, तेजे पडले आपणा लागून, पहा चिमटा घेऊन आपुल्याला करांनी, चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती. यावरी कोणी ऐसे म्हणती, ही नजरबंदी असेल. गारुड्यांच्या खेळात वाद्या होती सर्प सत्य, खापऱ्या असून दृष्टीप्रत त्यांचे रुपये दिसती की. तोही भ्रम निमाला, तोडून पाहता पर्णाला, फांदी वाटे तात्काळ आला, चिक शुभ्रसा बाहेर. मग मात्र खात्री झाली, वाळल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी,
चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे. याच्या योगे करून कधीतरी गजानन येतील कोंडोली कारण वासरासाठी गाय जैसी. ते अवघ्यासी मानवले पितांबरासी मिरवित नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थांनी आपुला शिष्य डोमगावी पाठविला. कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवरे श्री गजानने साजिरे. उदेले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावचे. श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत. इतरांपेक्षा असंख्यात फळे येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी. जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा. आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपुल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्याचे कारण पुसू लागले कर जोडून. महाराज आपुले मन काहू अस्थिर जाहले. तै महाराज बदले लोकांना आमुचा कृष्णा पाटील गेला. जो चिकण सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान. आता सुपारी चिकण कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी. म्हणून मी या मठांतरी आता ना तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा. म्हणून कसेही करून जाऊ न द्यावे त्या कारण. चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा. ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला. श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती. मंडळींनी धरिले चरण महाराज आम्हा सोडून. तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा शेगावात. परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका. तई महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुफळी. मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐसी गोष्ट ऐकिली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपण. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत. सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे. बंकटलाल बोलला वाचे ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला. भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे. म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची. आहे तयारी आमुची ती तुम्हा द्यावयास. समर्थे केले भाषण काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी. जागा कशाची सरकारी इचा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालकपण येते राजा लागून. त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जा. जागा मिळेल प्रयत्न करिता पुढे नका बोलू आता. हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली. त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी. त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला तुम्ही 2 एकरांस्तव अर्ज केला परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित. तुमचा मी पुरवीन हेत जागा आणिक देऊन या. तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमूद साचा. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंकटलाला निघते झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरविण्यात हेत देव राहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित. निज कल्याण भावया. शुभम भवन्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 12 अध्यायः समाप्तः.
नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते.